तर तिकडे बारामतीमध्ये उद्योगपती गौतम अदानी आणि पवार कुटुंबाचं एकत्र स्नेहभोजन पार पडलं। उद्योगपती गौतम अदानी यांच्या हस्ते शरद पवार एआय सेंटरचं उद्घाटन सुद्धा झालंय। यावर संजय राऊतांनी टीका केली आहे, बघूयात। बारामतीत उद्योगपती गौतम अदानी यांच्या उपस्थितीत शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं उद्घाटन झालंय। बारामतीमध्ये अदानींच्या स्वागतावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि रोहित पवार हे उपस्थित होते। गौतम भाई, वेलकम टू बारामती। यावेळी गौतम अदानी यांनी अजित पवार यांच्यासोबत एकाच गाडीतून प्रवास केला। या गाडीचं सारथ्य रोहित पवार यांनी केल्याचं पाहायला मिळतंय। बारामतीमधल्या या कार्यक्रमाला शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि रोहित पवार हे उपस्थित होते। यावेळी सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांना गौतम अदानींचा सत्कार करण्यासाठी पुढे नेलं। बारामतीमधील या सोहळ्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली। दुसरीकडे गौतम अदानी यांनी कार्यक्रमस्थळी दाखल होताच शरद पवार यांच्या पाया पडलेत। I have been blessed to have known Pawar Sahib for almost more than 3 decades, and what I have learned from him has no parallel. But beyond knowledge, it is his wisdom, his affection, and his deep empathy that leaves the strongest imprint. That is why, for me, he has always been a mentor in the truest sense. कार्यक्रमातील मंचावर शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये गौतम अदानी यांची खुर्ची ठेवण्यात आली होती। याच वेळी मंचावर गौतम अदानी भाषण करत असताना अजित पवार बाजूच्या खुर्चीवर बसले आणि पवारांशी काही वेळ चर्चा केली। काका पुतण्यांमधील चर्चा झाल्यानंतर अजित पवार आणि गौतम अदानी यांच्यात देखील चर्चा झाली। तर अदानी माझे मोठे भाऊ म्हणणाऱ्या सुळेंवर अजित पवारांनी टोला लगावलाय। माझ्यासाठी गौतम भाई आणि प्रीती भाभी एक मोठा भाऊ आणि वहिनींसारखे आहेत। कधी आयुष्यात चांगली किंवा गोड बातमी किंवा कडूही बातमी ही हक्कानी कुठल्या भावाला सांगते तर मी या भावाला सांगते। मी आपल्या सगळ्यांना सांगेन की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुरुवात होते। लोक मोठं झाल्यानंतर बरेच जण काही ना काही बोलायला लागतात, काही टीका टिप्पणी करतात, सगळे गोष्टी आरोप होत असतात, ते सहन करावे लागतात। परंतु आपलं स्वतःचं जे विजन आहे ते विजन डोळ्यासमोर ठेवून पुढे वाटचाल करायची असते। गौतम भाई, अभी लोगों को लगता है, टीचर को लगता है अभी मेरी नौकरी का क्या होगा, लेकिन मैं उनको आश्वासित करती हूँ कि टीचर की जगह कंप्यूटर कभी नहीं ले जा सकता। कंप्यूटर तुमच्यावर संस्कार नाही करू शकत। जी एखादा कमी जास्त मार्क पडले तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुमच्या पाठीवर थाप नाही मारू शकत। किंवा एखादा शिक्षक पेपर का चुकला माझा हे जरी चॅट जीपीटीने सांगितलं तर तो इमोशनल क्वेश्चन जो असतो ना, तो नात्यातला जो ओलावा आहे ना, तो काय चॅट जीपीटीने अजून तरी काढलेला नाहीये। मला वाटलं